स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड पाहिला नाही असा दुर्गप्रेमी विरळच. माणगाव मार्गे रायगडला जाताना प्रत्येकजण पाचाडजवळील जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतो. या समाधीपासून रायगडकडे जाताना उजव्या बाजूला पाचाडचा कोट आहे. भक्कम तटबंदीचा कोट साधारण 5 एकरवर पसरला आहे. रायगडावरची हवा मानवत नाही म्हणून जिजाऊसाहेब या कोटात राहायला आल्या अशी साधारण समजूत आहे. याला कोणताही कागदोपत्री पुरावा नाही, पण त्यांचे देहावसान याच कोटात झाले. पूर्वाभिमुख असलेल्या वाड्याच्या आत अनेक जोत्यांचे अवशेष आहेत. पूर्व, उत्तर, दक्षिण वगळता पश्चिमेकडे सर्वात जास्त बुरुज आहेत. कोटात 2 पाण्याचे साठे असून एका बंदिस्त विहिरीला तक्क्याची विहीर म्हणतात. उर्वरित भागात धान्य कोठार, शस्त्रागार, राहता वाडा आणि नोकर चाकरांची घरे यांचे अवशेष आहेत. कोटातील जोते 200 बाय 400 फूट लांबी रुंदीचे आहे. तटाची भिंत 6 फूट जाड व उंची 8 ते 12 फुटांपर्यंत आहे. तटाला उत्तरेकडेही दरवाजा आहे. तटावर चढ उतार करण्यासाठी जिने आहेत. तटबंदीत शौचकूप पाहायला मिळते. पाचाड आणि वाडी ही रायगडाच्या चौकीची ठिकाणे होती. वाडीला देखील कोट होता. जेधे शकावलीनुसार 1689ला कार्तिक महिन्यात रायगडाला वेढा पडला तेव्हाच कोट ताब्यात घेतला असावा. 1692 साली राजाराम महाराजांनी गड व कोट घेण्याबाबत आबाजी सोनदेवांना पत्र लिहिले, पण मराठ्यांच्या ताब्यात ते आले नाही. खंडोबल्लाळ यांची शाखा चित्रे आडनावाने महाड येथे होती. त्यांच्याकडील साधनांवरून रायगड किल्ल्यासोबत पाचाड कोटावर सिद्धींचा अंमल असल्याचे समजते. 1733 साली शाहूंनी रायगड घेतला, सोबत वाडीचा कोटही घेतला. 10 जानेवारी 1734 मध्ये पाचाडच्या कोटाचा ताबा सिद्ध्यांकडून कायमचा घेतला. तेव्हा वाडीजवळचा खैरत खानाचा कोट मराठ्यांनी पाडून टाकला. 1772 नंतर नारायणराव पेशवे झाल्यावर गड पोतनीसांकडून काढून घेण्याचे पुन्हा प्रयत्न सुरू झाले. लढाईची सिद्धता झाली. नाते, कोंझर, वाडी ही ठाणी पेशव्यांनी ताब्यात घेतली. पेशव्यांच्या सेनापती आप्पाजी हरीने गडकऱ्यांचे कबिले पाचाडच्या कोटात कैदेत ठेवले होते. मात्र यात कोट गडकऱ्यांनी न लढवता पाडून टाकला व रायगड गाठला. भेदनीतीचा वापर करून पेशव्यांनी रायगड घेतला. पाचाडच्या कोटाचा हवाला कंकांना दिला. त्यानंतर पाचाडचे महत्त्व कमी होत गेले. पाचाड ही सरकारी चौकी झाली. सर्व खर्च सरकारातून होई. पुढे इंग्रजांनी रायगड घेण्याआधी पाचाड कोट ताब्यात घेतला. त्यावेळी 300 मराठे पाचाड कोटाच्या संरक्षणासाठी होते.